नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रहो, आज आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशित जे प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचे जे ग्रीव्हन्सेस आहेत स्किल इंडिया डिजिटल हबला कशा पद्धतीने भरावेत याविषयी माहिती घेणार आहोत। प्रथम आपण स्किल इंडिया डिजिटल या वेबसाईटला भेट द्यावी। त्यानंतर आपल्याला इथं होम पेज दिसेल स्किल इंडिया डिजिटल हबचं। या ठिकाणी लॉग इन नंतर आपल्याला 4 लॉग इन या ठिकाणी दिसत आहे। लर्नर, पार्टिसिपेंट, पार्टनर, आयटीआय पार्टनर, आयटीआय ट्रेनी, लॉग इन, ऍडमिशन याच्यावर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक पुढे मेनू दिसेल। या ठिकाणी आपण आपल्या रोल नंबर जो आहे त्या रोल नंबरने आणि डेट ऑफ बर्थने लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर ही विंडो ओपन होईल आपली पर्सनल। या ठिकाणी आपलं ट्रेनिंग डिटेल्स, या ठिकाणी आपलं सगळं डिटेल्स असेल। आपले टर्म 1 टर्म 2 चे सगळे मार्कचे जे मार्क संस्थेने भरलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतील। नंतर या ठिकाणी आपला रिझल्ट आहे, या रिझल्टवरून आपण आपला रिझल्ट डाउनलोड करू शकाल। नंतर या ठिकाणी आपण जे ग्रीव्हन्सेस भरलेले आहेत, जो ग्रीव्हन्स भरलेला आहे त्याच्याविषयी जी आपल्याला माहिती आहे ती आपला जो ग्रीव्हन्स आहे तो इथं आपल्याला तपासता येईल। नंतर या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं फीज आपण पेड केलेली असेल त्याचं स्टेटस इथे दिसेल। सीबीटी एक्झामिनेशनचं स्टेटस या ठिकाणी दिसेल। तदनंतर आपल्याला आपलं मार्कशीट या ठिकाणी डाउनलोड करून घेता येईल। आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचा आपण जो ग्रीव्हन्स आहे फोटो मिसिंग असल्यामुळे याचा रिझल्ट या ठिकाणी दिसत नाहीये। तसं ज्याचं सर्टिफिकेट आहे या ठिकाणी सर्टिफिकेटही जनरेट झालेलं नाही। तर प्रशिक्षणार्थ्यांनी ग्रीव्हन्स कशा पद्धतीने भरायचा आहे याच्याकडे आपण जाऊया। ट्रेनिंग डिटेल्सवर जायचं आहे। ट्रेनिंग डिटेल्सवर गेल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला 3 डॉट्स दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला क्रिएट ग्रीव्हन्स याच्यावर क्लिक करायचं आहे। क्रिएट ग्रीव्हन्स नंतर इथं ग्रीव्हन्स टॅग आपल्याला प्रोफाईल रिलेटेड ग्रीव्हन्स असेल आणि मार्क्स रिलेटेड। प्रोफाईल रिलेटेड असेल त्याच्यामध्ये आपल्याला फोटो, जन्मतारीख ही आपल्याला बदलता येईल। मार्क्स रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मार्कासंबंधी जी आपली तफावत असेल ती करता येईल। या ठिकाणी आपण प्रोफाईल रिलेटेड जो ग्रीव्हन्स आहे तो भरतोय। इथं कॅटेगरी बघतोय आपण, त्याची वडिलांचं नाव आहे, आईचं नाव आहे, त्याचं स्वतःचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याचा फोटोग्राफ आहे, कास्ट कॅटेगरी आहे, त्याचं जेंडर आहे। एवढे बदल आपल्याला या ठिकाणी नंतर ईमेल आयडी आहे, हे आपल्याला अनेक बदल त्या ठिकाणी त्याच्यात करता येतील। या ठिकाणी आपण याचा जो विद्यार्थी आहे त्याचा फोटोग्राफचा जो इश्यू आहे किंवा जो ग्रीव्हन्स आहे तो आपण इथं अपलोड करतोय। या ठिकाणी त्याचं जे विहित नमुन्यातला ऍफिडेव्हिट आहे ते ऍफिडेव्हिट आपल्याला इथं अगोदर अपलोड करून घ्यायचंय। हे ऍफिडेव्हिट अपलोड केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याचा फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा। इथे आपण त्याचा फोटो अपलोड केलेला आहे। फोटो अपलोड केल्यानंतर अदर जे डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड असेल, त्याचं 10वीचं मार्कशीट असेल किंवा हॉल तिकीट असेल ते आपल्याला इथं अपलोड करता येईल। तदनंतर इथं काही आपण कशा संदर्भात आपलं आहे ते शॉर्ट डिस्क्रिप्शन या ठिकाणी द्यायचं। फोटो मिसिंग आहे, नंतर या ठिकाणी आपण सेव्ह म्हणायचंय। सेव्ह म्हटल्यानंतर आपल्याला इथं त्याचा ग्रीव्हन्स सक्सेसफुली सेव्ह
असा तिथं येईल. सध्या प्रोफाईल रिलेटेड ग्रीवन्स बंद असल्यामुळं या ठिकाणी असा रेड मार्कमध्ये आपल्याला ज्यावेळेस ही विंडो ओपन होईल त्यावेळेस आपल्याला त्याचं प्रोफाईल आपल्याला अपडेट करता येईल. नंतर मार्क्स रिलेटेड असेल तर दिलेला सब्जेक्ट CBT असेल, त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल एम्प्लॉयबिलिटी स्किल, त्याच्यात कॅटेगरी असेल, इनकरेक्ट क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन ID असेल इथं, किंवा इनकरेक्ट ट्रान्सलेशन असेल, जो ID असेल त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला याचं परीक्षेबाबतचं ग्रीवन्स आपल्याला इथून सादर करता येईल. तर या पद्धतीनं ट्रेनिंग डिटेल्समध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा ग्रीवन्स भरता येईल. त्याने जो भरलेला ग्रीवन्स आहे त्याचं स्टेटस या ठिकाणून आपल्याला जो चेक आहे व्ह्यू ग्रीवन्स, तो ग्रीवन्सचं जे स्टेटस आहे ते आपल्याला इथून चेक करता येईल. इथं आपल्याला बघा त्याचा ग्रीवन्स दिसतोय, त्याचा अजून पेंडिंग ग्रीवन्स आहे, इथून आपल्याला त्याचा ग्रीवन्स हा चेक करता येईल. तर या पद्धतीनं जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना जो SIDH पोर्टलला त्यांच्या प्रोफाईल रिलेटेड किंवा एक्झाम रिलेटेड ग्रीवन्स असेल तो सबमिट करता येईल.